ब्युटी फॅमिली वेलकम बॅक टू माय ब्लॉग. सो वाटण झाले बरं. मी मगापासून तर झोपूनच पडले. आता पण मला खूप बरं वाटण झाले. आत्ता जरा उठून पिक्चर बघत बसले. जोगेंद्रचा मेहराच्या मी मंत्री लागला. त्याचं इनेलर वगैरे ते घेऊन विक्स वगैरे कायम चालूच आहे माझं. आणि मला काल रात्रीपासून एवढा त्रास झाला की लहान त्रास झाला. असं म्हणजे ताप वगैरे तर आला, नाक कान वगैरे ते सगळं गच्च झाले. आणि त्यामुळे मी आज हॉटेलवर पण गेले नाही. आज हॉटेलवर पण सुट्टी मारली मी. पण हॉटेल चालू आहे म्हणून पप्पा घेतात. मी अजून झोपले इथं निवांत. आता उठले म्हणजे मगाशी थोडंसं. आणि आता इथं पिक्चर बघाली मी अजून निवांत. नंतर मग जेवायचं वगैरे पण झालं. त्यानंतर मग परत आणि झोपून टाकायचं. सकाळचं 6 आणि मी आत्ता उठले. सकाळपासून तर झोपूनच पडली मी. अजून मला बरं वाटतं झाले जरा म्हणजे ताप वगैरे ते आले राहिले. आणि आत्ता कुठं तर जरा पाऊस थांबला आहे. आता कुठं नाही आहे पाऊस. जरासा पाऊस थांबला आहे. मी पण जरा उठून वगैरे फ्रेश झाले मस्तपैकी. बाकीचं काही इन्हेलर वगैरे ते माझ्याकडे आहेच. ते काय सारखं चालूच आहे नाकात वळायचं वगैरे ते काम. पण जर पावसात दिवसात भिजत असला तर त्याला सांभाळून. कारण मी पावसात भिजले हे हाल झाल्यात माझं. पावसात वगैरे त्यांनी भिजू नका. आणि आता तर काय पाऊस जास्तच पडायला आहे. पंचगंगा नदीला पूर बीर आलाय. आणि पाण्याची पातळी जी आहे ती गणपती मंदिरात आल्या. पण जायचं होतं बघायला, पण कसं आहे सगळीच बघायला चालल्यात. कुठलं म्हणजे तिथं रस्त्यात सगळी जण बघायला चालल्यात. तसं जाऊ नका प्लीज. कारण की तिथं पोलीस वगैरे बंदोबस्त आहे. त्यांना पण जरा सपोर्ट करा. कारण कोण पडलं घसरून पाय घसरून पडलं वगैरे तर ते कोणाला विचारणार तुम्ही. आणि पाणी धोकापात काय तरी ओलांडल्या पण काय तर झाले. त्यामुळे कोण जाऊ नका प्रत्येकाने तिथला. आता आपण जरा दिवा वगैरे त्यांना लावूया. देवाला दिवा लावूया. दिवस झालं मी दिवा वगैरे त्यांनी काय लावलं नाही आहे. दिवा लावूया. आज मम्मीने आहे घरात त्यामुळे मी दिवा लावली.